तर कशी असेल धाराशिव मधली लढत पाहूयात। राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अर्चना पाटील धाराशिवमध्ये आणि शिवबाठाकडून धाराशिवच्या रिंगणात उतरलेले आहेत ओमराजे निंबाळकर। या दोघांचंही नातं दीर भाऊजाईचे आहे आणि त्यामुळे धाराशिवमध्ये दीर विरुद्ध भाऊजाई असा सामना बघायला मिळणार आहे। आपल्यासोबत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे जोडले गेलेले आहेत। उदय, धाराशिवमध्ये पाटील विरुद्ध निंबाळकर या घराण्यांमधला वाद नक्की काय रंग दाखवेल? नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये धाराशिवमध्ये हा निवडणुकीमध्ये राजकीय संघर्ष महाराष्ट्राला आता नवा राहिलेला आहे आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा पाटील विरुद्ध निंबाळकर ही लढत आमने सामने झालेली आहे। ही लढत पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। या अगोदर लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, त्यामध्ये पाटील विरुद्ध निंबाळकर अशा थेट लढती झालेल्या आहेत। तर अशीच लढत पुन्हा एकदा आता 2024च्या लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव लोकसभेचा जो तिढा आहे तो आजअखेर महायुतीचा सुटलेला आहे आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटलेली आहे आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। जी अर्चना जी, धन्यवाद उदय आपण दिलेल्या माहितीबद्दल।